मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत। राज्यात गेल्या 5 महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या संदर्भातली 5 महिन्यांपासूनचा हा संप त्याचा तिढा अखेर सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कारण मुंबई उच्च न्यायालयाने आज एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिल पर्यंत कामावर हजर राहण्याचे आदेश दिलेत। त्यांच्यावर कुठलीही कारवाई करणार नसल्याचं राज्य सरकारने आज कोर्टात सांगितलं आणि त्यानंतर न्यायालयाने कर्मचाऱ्यांना हे आदेश दिलेत। बघूया एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळालं। विलीनीकरणाची मागणी घेऊन राज्यभर संप पुकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना आता हायकोर्टानं कामावर रुजू व्हायला बजावलंय। त्यामुळे आगारात धुळखात पडलेल्या लालपरीचा धावण्याचा मार्ग मोकळा झालाय। एसटी सेवा बंद असल्यानं ग्रामीण भागातील जनतेचे गेले 5 महिने प्रचंड हाल झाले। मात्र आता कोर्टाच्या आदेशामुळे हा संप लवकरच मिटण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई नको असं सांगताना संपकरी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिल पर्यंत कामावर रुजू व्हायला सांगितलंय। तसंच एसटी कर्मचाऱ्यांनाही आता निवृत्ती वेतन, ग्रॅज्युइटी देण्याचे महामंडळाला हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आलेत। शिवाय प्रत्येक कर्मचाऱ्याला 300 रुपयांप्रमाणे प्रत्येकी 30,000 रुपये कोविड भत्ता द्यायला सुद्धा सांगितलाय। तसंच आंदोलकांना एक संधी देणं आवश्यक असल्याचंही कोर्ट म्हणालं। कोर्टाच्या या आदेशाचं राज्य सरकारकडून स्वागत करण्यात आलंय। गेले 5 महिने हा जो संप चालू होता यावर माननीय उच्च न्यायालयाने काल सर्व कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी सांगितलंय। कधीही कर्मचाऱ्यांची नोकरी जावी म्हणून आम्ही कुठलाही प्रयत्न केला नाही। शिस्तभंगाची कारवाई शेवटी आम्हाला प्रशासन म्हणून करावी लागली। 22 तारखेपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर यावं, कामावर रुजू व्हावं, आपण कुठलीही त्यांच्यावर कारवाई करू नये असं आम्हाला सांगितलेलं आहे। दरम्यान 22 एप्रिल पर्यंत जे कामगार कामावर परतणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यास सरकारला मोकळीक असल्याचं परब यांनी स्पष्ट केलंय। कालच कोर्टाने सांगितलेलं आहे की जे कामगार कोर्टाने दिलेल्या मुदतीत हजर होणार नाहीत त्यावर कारवाई करण्याचे तुमचा मार्ग मोकळा आहे। त्यानंतर जे कर्मचारी कामावर येणार नाहीत त्यांच्यावर आम्ही कारवाई करू। एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सतत तापवत ठेवणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही हायकोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत केलंय। न्यायालयाने कोविडचा भत्ता एका कष्टकऱ्याला 300 रुपयाप्रमाणे म्हणजे 30,000 प्रत्येकी, म्हणजेच एका डेपोला 95 लाख रुपये, एका डेपोचे 95 लाख × 250 एवढे पैसे कष्टकऱ्यांना देण्याचे स्पष्ट निर्देश सुद्धा आज या माननीय न्यायालयाने दिले। कोर्टाच्या निर्णयानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर जल्लोष केला। यावेळी एसटी कर्मचारी कमालीचे भाऊक झाले। हायकोर्टानं आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा तर दिलाच, शिवाय लवकरात लवकर कामावर येण्याचंही बजावलंय। त्यामुळे 22 एप्रिल पासून लालपरी राज्यात पुन्हा जोमानं धावायला लागेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही। अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। विलीनीकरणाच्या एकमेव मागणीसाठी राज्यातला एसटी कर्मचारी संपात उतरला आणि 5 महिन्यांपासून हा संप सुरू होता। पण या 5 महिन्यांच्या संपात एसटी कर्मचाऱ्याला नेमकं काय मिळालं, आज त्याला कोर्टातून नेमकं काय मिळालं, आपण त्याचा धांडोळा घेऊया। काय कमावलं आणि 5 महिन्यात काय गमावलं। सुरुवातीला काय कमावलं तर पगारवाढ, जी 5,000, 2,500, 3,500 अशी पगारवाढ त्यांना मिळाली होती। त्यानंतर संप काळातील कारवाया मागे घेण्याचं आश्वासन त्यांना देण्यात आलं आणि तो निर्णय सुद्धा शेवटी मग कोर्टाने घेतला की त्यांच्यावर कारवाई करू नका। कोविड काळातला त्यांचा जो भत्ता आहे तो सुद्धा देण्याचं मान्य झालं, त्यामुळे तोही भत्ता त्यांना मिळतोय। पगाराची हमी सुद्धा राज्य सरकारने घेतलेली आहे, ही त्यांच्यासाठी निश्चितपणे जमेची बाजू आहे। कारण अर्थसंकल्पात त्याच्याबद्दलची तरतूद केली गेली। निवृत्ती वेतन, ग्रॅज्युइटी ती नियमित मिळेल हे सुद्धा आज कोर्टात राज्य सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं। हे कमावलं काय कळलं, पण या 5 महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संपामध्ये महाराष्ट्रानं एसटी कर्मचाऱ्यांनी काय गमावलं आपण जाणून घेऊया ग्राफिकच्या माध्यमातून।
काय गमावलं? 100हून अधिक कामगारांचे बळी या 5 महिन्यांच्या काळामध्ये एसटीच्या संपाच्या काळात गेलेले आहेत. हे अतिशय दुर्दैवी आहे. दुसरं, एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपाच्या काळामध्ये पगाराअभावी 5 महिने हजारो कामगारांची प्रचंड उपासमार झाली. हाल अपेष्टांना त्यांना सामोरं जावं लागलं. आणखी काय गमावलं? कामगारांना काय सोसावं लागलं? सर्वसामान्य प्रवाशांचे पण या 5 महिन्याच्या काळात प्रचंड हाल झाले ग्रामीण भागातल्या. कारण महाराष्ट्राची ही जीवनवाहिनी 5 महिने बंद होती. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले, अतोनात हाल झाले. एसटीचा प्रवासी मात्र ह्या 5 महिन्यात तुटलेला आहे आणि पुढे ते जाणवणार आहे की तो खासगी वाहनांकडे कसा गेलेला आहे. त्यामुळे एसटीचा हा एक मोठा तोटा आहे की एसटीचा प्रवासी हा एसटी पासून तुटलेला आहे. खासगीकरणाचा मार्ग या संपामुळे मोकळा झालेला आहे. कारण खासगीकरण करण्यासाठी राज्य सरकारला रान मोकळं मिळालं आणि राज्य सरकारनं आता खासगीकरणाचा मोठ्या प्रमाणात धडाका लावल्याचं सुद्धा आपल्याला दिसतंय. त्यामुळे संपामुळे खासगीकरणाचा मार्ग सुद्धा मोकळा झाला. खासगी वाहतूकदारांची मात्र या 5 महिन्याच्या काळात प्रचंड चंगळ झाली. कारण एसटी बंद असल्यामुळे त्यांनी वारेमाप लूट केली सर्वसामान्यांची आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात पैसा कमवला सर्वसामान्यांकडून. एसटीचं मोठं आर्थिक नुकसान सुद्धा या काळात झालं. कारण एसटी आधीच तोट्यात होती. या तोट्यातल्या एसटीला गेल्या 5 महिन्याच्या काळामध्ये मोठी आर्थिक झळ सोसावी लागली. आर्थिक नुकसान एसटीला सोसावं लागलं. त्यामुळे हे महामंडळ अधिक तोट्यात गेलेलं आहे. तर आता 5 महिन्याच्या नंतर अखेर न्यायालयानं हा निर्णय दिल्याच्या नंतर एसटी कर्मचारी कामावर जातील आणि आपल्या नोकऱ्या वाचवतील, शाबूत ठेवतील आणि महाराष्ट्रातली ही लालपरी पुन्हा एकदा झोकात सुरू होईल अशी आशा आपण निश्चितपणे करूया. यानंतरची बातमी राजकीय गोटातून आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचं आज मुंबईमध्ये शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केलं आणि त्यांचा एक प्रकारे शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं. ईडीनं राऊतांवर केलेल्या कारवाईच्या नंतर संजय राऊत मुंबईत त्यांच्या घरी दाखल झाले. दुपारी 4च्या सुमारास संजय राऊतांचं विमानतळावर शिवसैनिकांनी जंगी स्वागत केलं. यावेळी राऊतांवर फुलं उधळत ढोल ताशांच्या गजरात त्यांचं हे शक्ती प्रदर्शन पार पडलं. तर संजय राऊतांनी घरी पोहोचल्यावर शक्ती प्रदर्शन नसून ही लोकांची भावना असल्याचं म्हटलं. मुंबईत परतल्यावर त्यांनी पुन्हा सोमय्यांवर प्रहार केला. तर दुसरीकडे तुम्ही वाघाला डिवचलं, आता पहा काय होतंय असं म्हणत त्यांनी भाजपवर घणाघात केला. भाजपला गर्भित इशारा दिला. तुमच्यात जर हिंमत असेल, तुम्ही जर खरे मर्द असाल राजकारणातले, तर समोरासमोर या. तुम्ही नामर्द आहात. आता परत नामर्द शब्द वापरल्याबद्दल हा अनपार्लमेंटरी म्हणून हे भाजपचे लोक बोलतात. तर असे केंद्रीय तपास यंत्रणांचा शिखंडीप्रमाणे वापर करून पाठीमागून असे वार करू नका. असे अनेक वार आम्ही पचवले, पाठीमागचे सुद्धा आणि छातीवरचे सुद्धा. मी शरद पवारांचा माणूस आहे हे लपून राहिलंय का? मी शिवसेनेमध्ये असताना सुद्धा माननीय पवार साहेबांचे माझे संबंध हे घनिष्ठ प्रेमाचे आहेत. म्हणून तर सरकार आम्ही आणू शकलो ना. त्यांना तीव्र दुःख आहे. काल माननीय पवार साहेब माझ्यासाठी प्रधानमंत्र्यांना भेटले ना. प्रधानमंत्री कोणाचे आहेत? तुमचेच आहेत ना. त्यांना एक सल्ला देतो मी की तुमची मती भ्रष्ट झाली आहे माहिती आहे, पण एवढी मती भ्रष्ट झाली असेल तर राज्याच्या जनतेला तुमच्या एकंदरीतच मानसिक अवस्थेविषयी शंका आहे. आज राज्यसभा INS विक्रांत घोटाळ्यावरती राज्यसभेचं कामकाज आज बंद पाडण्यात आलेलं आहे. आणि हा जेव्हा प्रश्न आम्ही उचलला राज्यसभेत तेव्हा भारतीय ट्रेझरी बेंच हा मूक झाला होता. ते ऐकून, हे ऐकून ट्रेझरी बेंच अक्षरशः आज मूक आणि बधीर झाला होता. त्यांच्याकडून कोणताही प्रतिकार झाला नाही आणि विरोधी पक्ष
या सगळ्या विषयावरती आमच्या पाठीशी आज उभा राहिला होता. राज्यातला सत्ताधारी आणि विरोधकांमधला राजकीय संघर्ष अगदी टोकाला पोचलाय. पण या राजकीय संघर्षामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न मात्र खूप दूर कुठेतरी निघून गेलेत असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि आता आरोप प्रत्यारोपांचा हा सिलसिला सुरूच आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावरती गंभीर आरोप केला. INS विक्रांतच्यासाठी म्हणून जो पैसा गोळा केला गेला त्या पैशाचं झालं काय असा सवाल करत त्यांनी किरीट सोमय्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. भाजपकडून सतत होणाऱ्या आरोपांमुळे बॅकफुटवर गेलेल्या शिवसेनेनं आता टॉप गिअर टाकत भाजपवरच हल्लाबोल केलाय. भारताचं गौरव असलेली INS विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी राबवलेल्या मोहिमेत जमा झालेल्या तब्बल 57 कोटी रुपयांचा सोमय्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. यासाठी पुरावा म्हणून त्यांनी चक्क राजभवनाच्या पत्राचा दाखलाही दिलाय. त्या युद्ध नौकेचा लिलाव मांडला, त्याच्यातून पैसे गोळा केले, लोकांना फसवून फ्रॉड, काही कोटी रुपये त्याने आणि त्यांच्या मुलानं, त्याचे पुरावे समोर आले. आणि म्हणता पुरावे कुठे आहेत? तुमचंच राजभवन आहे ना भारतीय जनता पक्षाचं, आमचं नाही आहे. तिकडे तुमचेच आदेश पाळले जातात. त्याच राजभवनाने भ्रष्टाचाराचा पुरावा दिलाय. विक्रांतच्या भ्रष्टाचारावरून संतापलेल्या संजय राऊत यांनी सोमय्यांची पाठराखण केल्याबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. मला आश्चर्य वाटतं श्री देवेंद्र फडणवीस यांचं. मला खरोखर आश्चर्य वाटतं. दुसऱ्यांना राष्ट्रभक्ती, हिंदुत्व शिकवतात आणि काल त्यांनी ज्या पद्धतीनं एका राष्ट्रद्रोही, देशद्रोही व्यक्तीची बाजू घेऊन वकिली करण्याचा प्रयत्न केला. आजचे आमचे मोहनराव भागवतजी सरसंघचालक यांचा जीव तीळ तीळ तुटला असेल. संजय राऊत यांच्या या आरोपांनंतर राज्यभरात शिवसेनेकडून सोमय्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. मुंबई, औरंगाबाद, नाशिक, हिंगोली, नांदेड, बुलढाण्यासह अनेक शहरात सोमय्यांच्या विरोधात आंदोलन केलं गेलं. यावेळेला संतप्त शिवसैनिकांनी सोमय्यांच्या प्रतिमेलाही जोडे मारले. दरम्यान या भ्रष्टाचार प्रकरणी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सोमय्यांच्या विरोधात औरंगाबादमध्ये तक्रारही दाखल केली आहे. त्या एवढ्या तक्रारी झाल्यानंतर मग सगळं तिथे त्या ठिकाणी प्रेशर तर त्याला अटक होणारच, तो काही प्रश्न देत नाही. किरीट सोमय्या त्याच्या मुलाला अटक होईल. सोमय्यांनी 2014 मध्ये विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्याची सेव्ह विक्रांत ही मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत 57 कोटी रुपये जमा झालेले होते. ही रक्कम आपण राजभवनाकडे सुपूर्द करू असं सोमय्यांनी सांगितलेलं होतं. मात्र माहिती अधिकारांतर्गत राजभवन कार्यालयाला तशी विचारणा केली तेव्हा आमच्याकडे असे कोणतेही पैसे जमा झालेले नसल्याचं सांगितलं गेलं. सोमय्यांनी लोकांकडून जमा केलेले हे पैसे 2014ची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आणि काही पैसे निकॉन इन्फ्रा या कंपनीत वळवल्याचा संजय राऊत यांचा आरोप आहे. राऊत यांच्या आरोपांनंतर आता किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्यांवर माजी सैनिक बबन भोसले यांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार केलेली होती. या तक्रारीनंतर सोमय्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. लोगों से विश्वास संपादन करके 57 अंदाजे और इससे ज़्यादा रकम रुपए लोगों के पास से जमा की. इसके लिए आज टॉम्बे पुलिस स्टेशन में IPC सेक्शन 406, 420 और 34 अन्वय गुन्हा दाखल किया गया है. भ्रष्टाचाराच्या या आरोपांनंतर किरीट सोमय्या यांनी सुद्धा आपण प्रत्येक चौकशीला तयार असल्याचं सांगितलं. 58 कोटी गोळा केले, कसे बॉक्सेस वापरले, कुठला 4 बिल्डरकडे मनी लॉन्ड्रिंग केलं, हे सगळं संजय राऊतनी काल स्वतः सांगितलं आहे. ती माहिती जनतेसमोर ठेवावी. आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीला तयार आहोत आणि कुठल्याही चौकशीला घाबरत नाही. ठाकरे सरकारचे घोटाळे काढतोय, काढतच राहणार. किरीट सोमय्या आणि भाजप
नक्कीच बॅकफूटवर गेलाय। त्यामुळे आगामी काळात शिवसेनेनं पेटवलेलं हे विक्रांत प्रकरण त्या युद्ध नौकेसारखं भंगारात निघणार की सोमय्यांना महागात पडणार हे स्पष्ट होईलच। दिल्लीहून प्रशांत लीला रामदास आणि मुंबईहून अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आरोप प्रत्यारोपांची दोन्ही बाजूनी राळ उडवून देण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये, आणि या सगळ्यामध्ये सामान्यांचे प्रश्न उडून जाऊ नयेत ही मात्र अपेक्षा आहे। पण आणखीन एक बातमी ती म्हणजे नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे हे काहीशे गोत्यात आलेले आहेत, कारण राज्याच्या गृह विभागानं त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बद्दल दीपक पांडेंनी एक पत्र लिहिलं होतं, त्यावरून महसूल मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली। त्याचप्रमाणे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत आंदोलन सुरू केलं। अखेर या प्रकरणाची गंभीर दखल घेत गृह विभागानं दीपक पांडेंना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। दीपक पांडेंनी याबद्दल काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊयात। पत्र लिहिण्याचे अधिकार आहेत का, याबद्दल काय म्हणायचं? याबद्दल मी काय म्हणू शकतो, याबद्दल माझ्या काही नाही आहे। तुमच्या पत्राचे पडसाद उमटताना दिसत आहेत, शोकॉजही दिलं गेलंय तुम्हाला, कारण दाखवा ही चर्चा शासनाच्या स्तरावर त्या पत्रावर विचार व्हावं यासाठी तो पत्र लिहिला गेलेला होता। जर माननीय मंत्रिमंडळाने त्याच्यावर विचार केला तर त्याबद्दल मला समाधान आहे। पण आपल्याला जे आपण पत्र लिहिलं आहे त्यावर पुनर्विचार आपण कराल, आपल्याला वाटतं की ते योग्यच होतं की आपण आपल्या त्या पत्राबद्दल दिलगिरी व्यक्त करणार आहात? नाही, ते पत्र योग्य आहेत, खूप अभ्यासपूर्वक लिहिलेले गेलेले आहेत। माझ्या 23 वर्षाचे पोलीस IPS अफसर म्हणून जे माझे अनुभव आहेत आणि 1.5 वर्षाचे जे पोलीस आयुक्त नाशिक शहर म्हणून माझे जे अनुभव आहेत आणि त्या अनुषंगाने जे काही मला अनुभव आलेला आहे ते मी त्या पत्रात नमूद केलेलं आहे, आणि ते जनतेचे भलेसाठी आहेत। आणि ते माननीय पोलीस महासंचालक साहेबांना आम्ही तो पत्र लिहिलं होतं। हे पत्र मीडियाला कसा लीक झाला ते मला माहिती नाही। आता जसं की आमच्यावर काहीतरी कारण दाखवा नोटीस जारी झालेला आहे, मला नाही मिळाला पण मीडियाला लीक झालेला आहे, ही गोष्टी जे लीक होत असेल तर यासाठी तर मी जबाबदार होऊ शकत नाही। संजय राऊतांची भेटीचं कारण काय, आज काय बोलणं झालं या विषयावर? नाही, आमचे काहीतरी जवळपास 2-4 महिन्याने कधीतरी आम्ही, आणि उद्या आमचे हाफ इयरली कॉन्फरन्स आहेत मुंबईला, ज्याच्यामध्ये मुंबईला आमचे रितसर कार्यक्रम आहे, आणि मी ठाणेवरून पास होत होतो म्हणून त्याच्या रस्ता आहेत म्हणून त्याच्या घरी वरिष्ठांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न कराल आपण, जर जी नाराजी आहे? हो, वरिष्ठ अधिकारी असेल तर अजून महत्वाचे आहेत, पण मी माझ्या पत्रावर ठाम आहे। जे काही मी लिहिलेलं आहे ते मी खूप विचारपूर्वक लिहिलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये आक्षेपात काहीच नाही आहे। ते त्याच्यामध्ये जे कोणाला काही आक्षेपात वाटत असेल त्याच्यामध्ये माझ्या मताप्रमाणे काही आक्षेपात लिहिलेला नाही। खूप भाषा विनम्रपूर्वक आहे, फक्त काही गोष्टी एक्सप्लेन करण्यासाठी त्याच्यामध्ये उदाहरण जे काही दिलेलं आहे ते कोणाला काहीतरी वाटत असेल तरी पण तसं वाटण्याचे कारण नाही आहे। आणि हे जे आहेत ते पत्र 5-6 मुद्द्यावर लिहिले गेलेले आहेत। पहिला आहे भूमाफिया, दुसरा आहे शहरीकरण, औद्योगिकरण आणि आधुनिकीकरण, तिसरा आहे जे प्रशासनिक गतिमानता आहे तो, आणि चौथा आहे दुसरे राज्यांकडून जे आपल्याला शिकला पाहिजे तो। हे सर्व 4-5 मुद्देला बघून त्याच्यामध्ये निष्कर्ष काढले गेलेला आहे। याच्यामध्ये मला तर आक्षेपात काही वाटलेला नाही आहे, आणि मी इतका अभ्यास करून आक्षेपात गोष्टी लिहिणार या असा माणूस नाही आहे। मी खूप अभ्यासपूर्वक हा पत्र लिहिलेला आहे, आणि मी नम्रपणे मी माझ्या पत्रावर ठाम आहे। ठीक। यानंतर राज्यातल्या शेतकऱ्यांचा आणखीन एक महत्त्वाचा विषय तो म्हणजे भारनियमनाचा। राज्यातल्या शेतकऱ्यांना आपली पिकं वाचवण्यासाठी भारनियमनाचा सामना करावा लागतोय। पिकं वाचवण्यासाठी वीज अतिशय महत्त्वाची आहे, पण वीज वसुलीसाठी त्याच्यासाठी जाणारे हे अधिकारी मात्र वीज देण्यासाठी जात नाहीत। वीज मागण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांच्या दारात जावं लागतंय, शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांचे पाय धरावे लागतायत। महाराष्ट्रातल्या हतबल शेतकऱ्यांची ही व्यथा तुम्ही जरूर बघा। एक मिनिट तुमच्या पाया पडतो मी, तुम्ही माझ्या बापासारखे समजतो। तर तुमच्या हवा काय तुम्ही कधी हे काय तुमचे दुश्मन नाही तो काय तुमचा आमचा बांधाला बांध नाही, आम्ही काय मागू? शेतकऱ्याचा हा आक्रोश तुमचं काळीज हेलावून टाकल्याशिवाय राहणार नाही। एक मिनिट तुमच्या पाया पडतो मी, तुम्ही माझ्या बापासारखे समजतो। तर तुमच्या हवा काय तुम्ही कधी हे काय तुमचे दुश्मन नाही तो काय तुमचा आमचा बांधाला बांध नाही, आम्ही काय मागू? पोशिंद्याचा हा आक्रोश आहे तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या पिकासाठी। महावितरणच्या गलथान कारभारानं लाखोंचा पोशिंदा आज मेटाकुटीला आलाय।
आणि सुलतानी यंत्रणेच्या समोर त्याला अशा तऱ्हेनं गाराणं मांडावं लागतंय. ती बँक चोरून पळून चालली आम्ही का कुणावर काय अन्याय केलाय? कशाला दारू प्यायची कुणी कुंकड पडायचं? केव्हा लाईट गेली लोड शेडिंग तर सोडा, एकदा लाईट गेली की 24 तास लाईटचा पत्ता नसतो. अंग जाळणाऱ्या उन्हात पाण्या वाचून पिकं करपू लागली आहेत. तिथं जनावरांची अवस्था काय सांगावी? ज्या फळासाठी एवढा घाम गाळला त्याला पाणी मिळत नसल्यानं बळीराजाचा जीव तिळतिळ तुटतो. आणि मग त्याची हताशा, निराशा ही अशा पद्धतीनं बाहेर पडते. फक्त 7च गावात आहे का? दुसऱ्या गावात नाही काय? फिरून आलो तिथं सुद्धा बघितलं सगळे सिंगल फीज. काय आम्हाला पिसाळ कुत्र चावलंय का? हो पैसे माझ्या खिशात आहेत, भीक मागणार नाही. पैसा जर माझ्या खिशात आहे तर भीक मागणार नाही. फक्त माझ्या खिशात पैसे नाही म्हणून भीक मागतोय म्हणून या राजाला आपल्या पोरासारखं मोठं केलेलं पीक वाचवण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे पाय पकडावे लागतात. लोड शेडिंग आणि विजेच्या लपंडावानं शेतकऱ्यांवर दुष्काळाचा सामना करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महावितरणनं या बळीराजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. नाहीतर हाती नांगर घ्यायची सवय असणाऱ्या शेतकऱ्याला हातात आसूड घेण्याशिवाय पर्याय उरणार नाही. पण त्याहून भीषण सांगायचं झालं तर हा बळीराजा रुसला तर अन्ना वाचून तुमचा बळी जायला वेळ लागणार नाही, एवढं सगळ्यांनी ध्यानात ठेवायला हवं. बीडवरून सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यातल्या शेतकऱ्याचा हा प्रश्न सरकार गांभीर्यानं घेईल, महावितरण गांभीर्यानं घेईल आणि आज दारात हात जोडून उभ्या असणाऱ्या या पोशिंद्याच्या पदरात विजेचं दान टाकेल अशी आशा करूया. यानंतर बातमी आहे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संदर्भातली. अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा हा मुख्य मास्टरमाइंड आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी असल्याचं आज ईडीनं सांगितलं. ईडीनं त्यांच्याबद्दल हे गंभीर आरोप केलेत आणि याच आरोपांच्या अनुषंगानं देशमुखांच्या जामिनाला ईडीनं आज कोर्टात विरोध केलाय. हायकोर्टामध्ये ईडीनं आपली बाजू मांडली. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. अजित, काय झालं नेमकं कोर्टात? काय अधिक तपशील आहे? विलास, अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याआधी जामीन अर्ज केलेला आहे. या जामीन अर्जावरती ईडीच्या तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं येणं बाकी होतं. ते म्हणणं आज न्यायालयामध्ये आलेलं आहे आणि त्या म्हणण्यामध्ये जो रिप्लाय आहे ईडीचा तपास अधिकाऱ्याचा, त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा हे दोघं या आर्थिक गैरव्यवहारामध्ये मास्टरमाइंड आहेत. त्यामुळे यांना जामीन नाकारावा. यांना जर जामीन दिला तर यांचं राजकीय वजन पाहता यांनी हे या तपासावरती अडचण निर्माण करू शकतात. त्याचबरोबरीनं अनिल देशमुख यांना त्यांनी जी संपत्ती जमवलेली आहे ईडीच्या तपासामध्ये, त्यांची जी त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जी आढळलेली आहे त्या संदर्भात ते पुरावे सादर करू शकलेले नाहीयेत. या 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या तपास अधिकाऱ्यांनी त्यांच्या रिप्लायमध्ये फाईल केलेल्या आहेत. आता या जामीन अर्जावरती लवकरच सुनावणी होईल. धन्यवाद अजित, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर बातमी आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या संदर्भातली. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा त्याचा थरार साताऱ्यामध्ये सुरू आहे आणि या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या या थरारामध्ये अनेक मल्ल ही गदा पटकवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करतायत. सिकंदर शेख, हर्षल सदगीर, बाला रफिक शेख, माऊली जमदाडे, वेताळ शेळके या स्पर्धेचे प्रमुख दावेदार समजले जात आहेत. लोक युट्यूब वरती पाहतायत आणि प्रत्यक्ष हा पाहण्याचा थरार सातारकरांना कुस्तीगीर परिषद आणि तालीम संघाच्या माध्यमातून यावर्षी कोरोना काळानंतर निर्माण झाला. म्हणून हे मल्लयुद्ध स्वराज्याच्या राजधानीमध्ये आणि एक पट काढला आणि पाठीवरती 74 किलो दुसरी फेरी नाशिक जिल्हा टीम मॅनेजर नाशिक शहर भारंदाज गावाचं उत्कृष्ट प्रदर्शन सिकंदर शेख कडून. वा आणि विलास डोईफोडे शबाज सिकंदर शेख दोन्ही पैलवान आपले आहेत आणि गुन्हाधिक्यावरती रिझल्ट जाहीर करा. आणि आता इकडे हर्षद कोकाडे
आणि गणेश जगताप तोंड. तर न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून मराठी मातीतली ही कुस्तीची दंगल तुम्ही पाहत राहणार आहात. पण आता या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ब्रेक नंतर पाहायला विसरू नका बातमी आणि बरंच काही माझी सहकारी सुवर्णासोबत. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.